आपण आता आलेलो आहोत ते ओणी गावातील कोष्टेवाडीमध्ये आलेलो आहोत आणि कोष्टेवाडीमध्ये एक सुंदर असं धरण बांधलेलं आहे. त्या धरणाकडे आपण निघालो आहोत. आपल्यासोबत शेडेकर काका आहेत. खरोखरच गावातील खूप गोड स्वभावाची अशी ती व्यक्ती आहे. काका किती वर्ष तरी झाले असले धरण बांधून? ते काय आता मी सांगू शकत नाही ऐकलं. हां, मग जुनं धरण आहे. 10-12 वर्षे झाली समजा. हां जेवढ्या सुक्या बावड्या होत्या हां तेवढ्यात उन्हाळी पाऊस आता त्या बावड्या भरलेल्या आहेत. म्हणजे ह्या धरणाचा उपयोग हां इथे बांधलेलं आहे. ते टाकी बांधलेली आहे बावड्या ही. होय काय? ती धरणाचीच बांधलेली आहे. हा, ही धरणाची नाही, मग हे ओणी गावात पाणी नेलंय. होय काय? हा आणि ती बाजूला जी शाळा आहे ती शाळा चालू नाही ना, आता ती रद्दीच झाली. हां या धरणामुळे आता दुसरीकडे बांधली. हा दुसरीकडे म्हणजे वाडी कुठं 2-2, 3-3 मुलं अशी हे करतात, शिकवतात. अच्छा, मग आता ही इमारत आता रद्द. हा, हे इमारत आहे 2 वाडीची आहे. हां हां आपली वाडी आणि कोष्टीवाडी. हां हां इकडे जास्त कोणी येत नसेल ना? ना, पण आमचं जाणं येणं गावामध्ये ह्या वाटेने. अच्छा, गुरं वगैरे आणतात की नाही तरवायला? वरून काढणार रोड. हां हां गुरं वगैरे तरवायला येतात. गुरं वगैरे तरवा हायतच नाही. हे काय तुम्हाला जंगल दिसलाच नसतं ऐकलं. हां मग गुरं आता नाही. हा, शेती नाही, गुरं नाही म्हणून हे जंगल हां वाढलं. हां हे पहा असं हे तलाव आहे. म्हणजे हे जे का साचलेलं पाणी आहे हे याला कुठे नदी वगैरे नाही आहे. नाही. हे व्हाळाचं वगैरे पाणी येते पावसातून जेव्हा पाऊस येणार तेव्हा पाणी याच्यात जमा होणार आणि ते मग साचून राहणार अगदी मे महिन्यापर्यंत, पुढच्या पावसापर्यंत. हा, म्हणजे जसं आता पांगऱ्यामध्ये धरण आहे बरोबर तसंच अगदी हे धरण आहे. हे धरण आहे. हां हां म्हणजे उन्हाळ्यामध्ये फक्त आता जे पावसातनं जी लेवल असते त्यापेक्षा एक पुरुष खाली जाते हा, असं, पण पाणी असतं भरपूर. कारण ते बघा ते नंबरला लावलाय ना, हां त्याच्या खाली 3 नंबर आहे 10-10 फुटाच्या अंतरवर. अच्छा कारण तेवढा पाणी कमी झाला होता हां हां उन्हाळ्यात. आपण आता जाणार आहोत ते त्या बंधाऱ्यावर जाणार आहोत आणि बंधाऱ्यावरून ह्या धरणाची काही दृश्य आपण घेणार आहोत. शेडेकर काका आपल्यासाठी आले. घरी काम करत होते, त्यांचं खळ्याचं काम चालू होतं, ते कॉन्क्रिटीकरण करत होते. खूप छान काम करत होते. मला ते शूट करायला विसरून गेलो मी बोलण्याच्या नादात. नंतर करू. हां नंतर कधीतरी मग करू. बंधाऱ्यापर्यंत आलेलो. इथे दिले माहिती दिली महाराष्ट्र शासनाकडून. काय बघताय रोना? हां हां हा दरवाजा आहे का त्याचा? हां हा दरवाजा इकडे बसवायचा आहे अजून. हां हां कारण पाणी सगळं वाहत आहे.
होय ना? साचलेलं पाणी लेवलच्या वरती गेलं की ते वाहत आहे. दरवाजा बसला म्हणजे पाणी तो थांबून राहणार आणि तेवढा साठा राहणार या तलावामध्ये, धरणामध्ये. हे लिफ्ट सारखा येते, हा गेट आहे इथे. अच्छा, लिफ्ट आहे ते. हा हे लिफ्ट सारखा दरवाजा जाणार तेव्हा गेट बनवणार. अच्छा अच्छा, तो हां हां. नाला आहे तिकडचा. हां, जाऊ हां. तिथं वरती. सांभाळून जायला लागेल. हो. काका सावकाश. हां हां, हे लिफ्ट टाईप आहे हा. म्हणजे दरवाजा. या इकडे नाला एंट्री बनवायचं पाणी. हां, हा खाली तुम्हाला नाला दिसतोय त्याचा. हे पाणी ह्या दरवाजातून तो पलीकडे जातो. जरी ते दरवाजा बसला तर तो पाणी जाणार नाही, साठवून ठेवता येईल पाणी. खूप खोल आहे हो. बापरे. बघूया झूम करून कुठपर्यंत येतं. हे पहा, खालून पाणी जातोय म्हणजे तो दरवाजा आपण पाहिला. तो दरवाजा इथे बसवला जाणार. इथे इथे खाचं दिसत आहेत. ही बघा दरवाजाची, तुम्हाला आता दाखवतो मी. ही खाचं दिसत आहेत दरवाजाची. ही बघा, ही एक खाच आहे, ही एक खाच आहे, त्या बाजूला एक खाच आहे. त्या खाचीत तो दरवाजा बसणार आणि तो लिफ्टच्या सहाय्याने हा इथे दिला आहे. इथून ते ऑपरेट केलं जाईल आणि मग तो दरवाजा चालू बंद करता येणार आहे. पण तो अजून बसवलेला नाही आहे, त्यामुळे तो पाणी जो आहे, त्यामुळे पाण्याचा साठा पाहिजे तसा इथे होणार नाही या तलावामध्ये तुम्हाला. नाहीतर हे दरवाजा बंद असतं तर साठा आपल्याला दिसला असता. हा इकडला मारून म्हणजे कसा काय मग तुम्ही वेळात वेळ काढून आलात आमच्यासाठी, खरोखर तुमचं धन्यवाद. होय. मला हे काय बारीक आहे? हे ते याचं सीतेचे केस बोलतात त्याला. ह्याला सीतेचे केस म्हणतात. मस्त झाड आहे.